आणि बातमी आहे एका वादाची। हल्लाबोल चित्रपटात नामदेव ढसाळांच्या कवितांवरून सुरू झालेला वाद आणखीनच चिघळण्याची चिन्ह आहेत। सेन्सॉर बोर्डानं नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबियांना कार्यालयात बोलावून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप स्वप्नील ढसाळ आणि संगीता ढसाळ यांनी केलाय। काही दिवसांपूर्वीच सेन्सॉर बोर्डानं नामदेव ढसाळ कोण अशी विचारणा केली होती आणि त्यातच आता थेट त्यांच्या कुटुंबियांना धमकावल्याचे आरोप केले जात आहेत। आज आम्हाला सेन्सर बोर्डने फोन करून त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून घेतलं होतं। मागील पत्रव्यवहारामध्ये असं डिसाईड झालं होतं की जेव्हा कोणी अधिकारी आणि ते 4 नेमलेले आयुक्त अवेलेबल असतील तर सेन्सर बोर्डकडनं आम्हाला बोलवण्यात येईल। तर आज त्यांनी आम्हाला बोलवलं सेन्सर बोर्डने फोन करून की तुम्ही या आणि जे लोक अवेलेबल आहेत त्यांच्याशी भेट करून घ्या। आम्ही आज गेल्यानंतर त्यांनी प्रथम पहिले आमच्याकडनं आमचे मोबाईल काढून घेतले। आम्ही त्यावर त्यांना प्रश्नही विचारले तर ते बोलले की नाही, हा रूल आहे इकडचा की जे कोणी भेटायला येतं त्यांनी मोबाईल सोबत कॅरी नाही करायचं। तर आम्ही ते ऐकून त्यांना मोबाईल त्यांच्याकडे ठेवायला दिले। दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो आणि तिकडे एक परप्रांतीय अधिकारी बसवला गेला आहे, राजपूत आहे कोण काय माहीत नाही, रवींद्र सिंग त्यांचं नाव आहे। त्यांनी सुरुवातच अशी केली होती की तुम्ही कोण लागतात ढसाळांचे, तुम्ही करता काय, आणि हा विषय मला बिलकुल माहीत नाही आहे, तर तुम्हीच सांगा एक्झॅक्टली झालं काही आहे। आता पूर्ण महाराष्ट्रभर ढसाळ कोण या विषयावर प्रतिक्रिया येत आहेत, एवढे आंदोलनं होत आहेत, तर आज अचानक एक नवीन व्यक्ती तिकडे आणून बसवण्याचं कारण काय। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न केला। आम्हाला असं बोलले गेले की तुम्ही मराठी लोक दलित लोक कशाला काढता पिक्चर, काय गरज आहे, तुम्ही काय करणार आहात, आणि दलित पॅंथर जरी असली तरी आता ती काय करू शकते, अशा पद्धतीने त्यांनी उकसवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सेन्सॉर बोर्डाच्या या सगळ्या कारभारावर चांगलेच ताशेरे ओढलेत। मला वाटतं यांना कानफडात मारल्याशिवाय सुधारणार नाही। हा दुसऱ्यांदा झाला। आज त्यांच्या घरच्यांना विचारलं की तुम्ही एक तर मराठी आणि त्यातनं दलित, मग कोण ओळखणार नामदेव ढसाळला? म्हणजे दलितांना ओळखायचंच नाही, ही भारताची पूर्वीपासूनची मानसिकता आजही तुम्हाला या पेडर रोडवर दिसते। इथे आहे ना हे तुमचं सेन्सॉर बोर्डची बिल्डिंग कुठे? पेडर रोडवर आहे, म्हणजे त्या जसलोकच्या समोर NFDC नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। हा कोण आहे अधिकारी? मुजूर रवींद्र सिंग, कोण नामदेव ढसाळ? मराठी माणूस आणि त्यातनं दलित, मग कोण ओळखणार नामदेव ढसाळला? म्हणजे आता जातीने माणसं ओळखण्याची परंपरा सुरू झाली आहे।